एवढीच अगर खाद असेल तर जेव्हा MIMचे कॉर्पोरेटर बोलते की आम्हाला हिंदी मला मराठी येत नाही आणि येण्याची गरज नाही, तेव्हा का गप्प बसतात मग? मग हे कागदी वाघ कुठे जातात? जाऊन विचारा ना त्या MIMच्या कॉन्ट्रॅक्टरला की मराठी तू का बोलणार नाहीस? तेव्हा हे बिळात लपलेले वाघ कुठे असतात? हिरव्या सापांना ठेचण्याची हिंमत नाही. महाराष्ट्र सरकार म्हणून, महायुतीचं सरकार म्हणून मराठी आमच्या महाराष्ट्रामध्ये सक्तीची आहेच. प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आमच्या परिवहन मंत्रींनी घेतलेली भूमिका आहे. त्याचं समर्थन आदरणीय मुख्यमंत्री सकट आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे की मराठी प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि प्रत्येकजण शिकेल ना. असं कोण नाही शिकणार असं कोणच नाही. कोणीही उगाच ह्या मुद्द्यावर वाद करू नये असं मतात आम्ही आहे. प्रत्येकाला मराठी शिकेल. ज्याला इथे व्यवसाय करायचा आहे, ज्याला इथे धंदा करायचा तो नक्कीच मराठी शिकणार. आमचे उत्तर भारतीय भाऊ पण शिकतील आणि आमचे सगळे शिकतील. पण त्या निमित्ताने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि हिंदूंना हल्ला किंवा हिंदूंना आम्ही मारू अशी सुख्या धमक्या आमच्या हिंदुत्व विचाराच्या सरकार असताना तरी करू नये आमचं म्हणणं आहे. ज्यांना मराठी शिकायचं असेल त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ, त्यांना काय पाहिजे त्यांना पुस्तकं वाटू, सगळ्या गोष्टी करू. पण सरकारच्या नियमाचं पालन सगळे उत्तर भारतीय आणि सगळे अमराठी आणि सगळे आम्ही लोक करू. मराठी व्यावसायिक तर आहेत, सगळे एकत्र मिळून करू. म्हणून हा वादाचा मुळात विषय नाही. जे राज्यामध्ये कोणीही हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला धमकी देण्याचा प्रयत्न आणि ह्याला मारू त्यांना मारू हे आमच्या हिंदुत्ववादी विचाराच्या सरकारच्या काळात कोणी करू नये. एवढीच अगर खाद असेल तर जेव्हा MIMचे कॉर्पोरेटर बोलते की आम्हाला मला मराठी येत नाही आणि येण्याची गरज नाही, तेव्हा का गप्प बसतात मग? मग हे कागदी वाघ कुठे जातात? जाऊन विचारा ना त्या MIMच्या कॉन्ट्रॅक्टरला की मराठी तू का बोलणार नाहीस? तेव्हा हे बिळात लपलेले वाघ कुठे असतात? हिरव्या सापांना ठेचण्याची हिंमत नाही. आणि म्हणून जो नियम तुम्ही आता हिंदू समाजाला लावताना तोच नियम अन्य धर्मांना पण लावा. मग आम्हाला कळेल किती मुसलमान समाजाचे ड्रायव्हर हे मराठी बोलतात. विचारा कधी त्यांना कधी मराठी बोलायला लावणार? सगळी आग अगर हिंदूंवर कोण काढत असेल ना आणि हिंदू समाजाला फूट पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही राज्यामध्ये बसलो. एक लक्षात ठेवा, आम्ही असताना कुठल्याही हिंदूकडे कोण वाकड्या नजरेने बघायला आम्ही देणार नाही. ही आमची भूमिका आहे. ज्याला मराठी येत नसेल त्यांनी मराठी शिकावं. आम्ही पण सरकार म्हणून त्यांना मदत करू. पण हा वाद कोणी करू नये आणि हिंदूंमध्ये कोणी फूट पाडू नये आणि हिंदूंकडे वाकड्या नजरेने बघायची कोणीच हिंमत करू नये. शिंदेच्या शिवसेनेमध्ये याच विषयावरून 2 गट पडलेले पाहायला मिळतात. शिंदे साहेब समजवतील ना निरुपमना. शिंदे साहेब सक्षम आहेत. अगर निरुपम आपल्या सरकारच्या विरोधात अगर काही भूमिका घेत असतील तर शिंदे साहेब समजवतील त्यांना की बाबा असा जाऊ नकोस.